लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी। 24 मार्चपासून लाडक्या बहिणींना उद्या 3 मोफत गॅस सिलेंडर मिळणार। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची मोठी घोषणा। 15 जिल्हे आणि 6 बँक खात्यात वाटप सुरू। पण याच्यामध्ये काही महत्त्वाचे नियम आता लागू केलेले आहेत। आपल्या सर्वांना माहिती आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये पण आता जे नियम आहेत ते दुरुस्त झालेले आहेत। तसेच आपल्याला गॅस सिलेंडरमध्ये पण आता नियम दुरुस्त झालेले आपल्याला पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे काय असणार आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना 3 मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत, सोबतच कोणत्या लाडक्या बहिणी गुढीपाडव्यासाठी जे 2 गिफ्ट मिळणार आहेत त्यासाठी सुद्धा पात्र असणार आहेत, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। जर तुम्हाला सगळे माहिती पाहिजे असेल की तुम्हाला गॅस भेटला पाहिजे, तुम्हाला लाडकी बहीण योजना भेटली पाहिजे, तर तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा लागणार आहे। कारण बघा, याच लाडक्या बहिणींना, याच महिलांना 3 गॅसचे पैसे मिळणार आहेत, अन्यथा तुम्हाला 1ही रुपया मिळणार नाही। सोबतच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे सुद्धा बंद होतील आणि त्या अगोदर तुम्हाला जे काही महत्त्वाचे कामं करायचे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। जर तुम्हाला साडी किंवा आनंदाचा शिधा तुम्हाला गुढीपाडव्यासाठी पाहिजे असेल तर काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे। कारण एप्रिलच्या हप्त्याची सुरुवात ही सुद्धा उद्यापासूनच आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात सुरू झालेली आहे। त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे बदल देखील करण्यात आलेले आहेत। आपल्याला मी ते तुम्हाला सांगतोय। काळजी करू नका, सर्वांना 21 रुपये मिळतील। परंतु मी जे काही महत्त्वाचे कामं तुम्हाला सांगतोय, काही महत्त्वाची कागदपत्र तुम्हाला जी मी काही सांगणार आहे ही तुम्हाला सगळी व्यवस्थित काढून घ्यायची आहेत, व्यवस्थित जमा करायची आहेत, जेणेकरून तुम्हाला कुठलंही तिथं टेन्शन घ्यायची गरज नाही। आणि सोबतच लाडक्या बहिणींना काही महत्त्वाचं जे 10वा हप्ता पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला काही अटी आहेत, नियम आहेत, ते आपण समजून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला जे काही तुमचा 10वा हप्ता आहे 21 रुपये तो मिळू शकणार आहे। आणि ज्या लाडक्या बहिणी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतात त्यांना 500 रुपये नाही तर त्यांना 600 रुपये मिळतील। आणि नमो शेतकरी योजनेचा लाडक्या बहिणींना 1100 रुपये। तुम्हाला काय करावं लागणार आहे, त्यानंतर लगेच तुम्हाला 21 रुपये खात्यात येतील, हे सुद्धा आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सगळ्यात प्रथम हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे, त्यामुळे चॅनल आधी सबस्क्राईब करा, कारण ही माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही। सगळ्यात महत्त्वाची अपडेट देणारा एकमेव चॅनल आपला चॅनल आहे। चॅनल आधी सबस्क्राईब करा। कारण बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता काही क्षणात तुम्हाला 48 तासात त्या पुढच्या गॅस सिलेंडरचे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहेत। एक नाही तर 2 हप्त्यांचे 1660 रुपये हे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत। सोबतच लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता 21 रुपये हा सुद्धा तुम्हाला 48 तासात वाटप सुरू झालेला पाहायला मिळणार आहे। तर त्यामागचं काही महत्त्वाच्या अपडेट्स आपण आता घेणार आहोत, जेणेकरून सर्व लाडक्या बहिणींना समजणार आहे की नेमकं काय करायचं आहे, काय करायचं नाही आहे। कारण जर तुम्ही ह्या गोष्टी केल्यात तर तुम्हाला 100% तिथं मोबाईलवरती मेसेज आल्याशिवाय राहणार नाही। पण जर तुम्ही मी जे काय आता काही महत्त्वाचे 5 गोष्टी सांगणार आहे ते जर तुम्ही फॉलो केल्या नाही तर मात्र गॅस सिलेंडरच्या योजनेचे पैसेही मिळणार नाहीत आणि लाडकी बहीण योजनासुद्धा तुमची बंद होणार आहे। तर चला सुरुवात करूया, काय महत्त्वाचे बदल आहेत आणि तुम्हाला काय करायचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं पहिलं, जर तुम्हाला योजना चालू ठेवायची असेल तर 5 गोष्टींची काळजी घ्यायची आहे आणि 3 कागदपत्र काढून ठेवायचे आहेत। 5 गोष्टी कोणत्या आणि ते कशामुळं करायच्या ते सांगतोय। पहिली गोष्ट लक्षात घ्या, आता ज्यावेळेस एप्रिलचा हप्ता द्यायचं ठरवलं त्यावेळेस अधिवेशनात असं सांगितलं गेलं की आता लाडक्या बहिणी सक्षम झालेल्या आहेत। तर आता सक्षम झालेल्या लाडक्या बहिणी कशा ओळखायच्या किंवा ज्यांना गरज आहे अशा लाडक्या बहिणी कशा ओळखायच्या, तर त्यांनी एक मोहीम सुरू केली। त्याच्यामध्ये अर्ज पडताळणी होणार आहे, घरोघरी जाऊन अर्ज पडताळणी करणार आहे। कोण करणार आहे अर्ज पडताळणी, तर अंगणवाडी का सेविका, अंगणवाडी का पर्यवेक्षिका, मदतनीस आणि महिला व बालकल्याण विभागाचा एक अधिकारी। एका गावोगावनुसार ते जिल्हा, तालुका जिल्हा असं ते सगळं कव्हर करत आहेत। आता याच्यामध्ये काही महत्त्वाची जी दुरुस्ती केलेली आहे नियमांमध्ये ते काय आहे बघा। बैठकीमध्ये निर्णय असा झाला की ज्या लाडक्या बहिणींना आपण 9 महिने हप्ते आता दिले मार्चपर्यंतचे, आता इथून पुढं फक्त अशाच लाडक्या बहिणींना दिले। कारण त्यांचं असं म्हणणं आहे की निवडणुकीचा जो काळ होता त्याच्यामध्ये जी काही अर्ज पडताळणी आहे ती एवढी झाली नाही आणि भरपूर लाडक्या बहिणी ह्या यादीत आल्या ज्या सक्षम आहेत, ज्या स्वतःच्या पायावर उभे आहेत, तर त्यांची चौकशी चालू केली। तर आता त्याच्या सगळ्यात पहिलं गोष्ट काय घेत आहे, तर त्यांच्याकडे बघा, महिला व बालकल्याण विभागाकडून अंगणवाडी सेवकाकडे 4 डिपार्टमेंटकडनं यादी गेलेली आहे। कुठलं पहिलं डिपार्टमेंट, RTO डिपार्टमेंटकडनं
ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी आहे त्यांची लिस्ट अंगणवाडी का सेविका त्या प्रत्येक गावात त्या वॉर्डात दिली गेलेली आहे. दुसरी गोष्ट, इन्कम टॅक्स विभागाकडून सुद्धा ती माहिती त्या अंगणवाडी का सेविकांकडे पोहोचवलेली आहे. तिसरी गोष्ट, जे बँकेत ट्रान्झॅक्शन्स आहेत त्याची सुद्धा माहिती त्यांच्याकडे आहे. किंवा अन्न पुरवठा विभागाकडून जे रेशनचे लाभ घेतात, ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे, अशा महिलांची नावं ही यादीसुद्धा या विभागाकडून अंगणवाडी का सेविकांकडे आहे. आता बघा, ज्यांचं नाव इन्कम टॅक्सच्या यादीत आहे, ज्यांचं नाव RTOमध्ये आहे, ज्यांचं नाव इतर कुठल्या योजनांमध्ये आहे, तर त्यांच्या घरी पहिल्यांदा अर्ज पडताळणी होत आहे. आणि त्याच्यामध्ये जर त्यांचं नाव दिसलं तर RTOकडे, म्हणजे काय, जर तुमच्याकडे 4 चाकी दिसली किंवा तुमच्या घरात कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तर तुमचं नाव डायरेक्ट यादीतून काढलं जात आहे. कुठलाच विचार तिथं केला जाणार नाही. आणि लक्षात घ्या, प्रत्येक गावाची त्यांच्याकडे यादी गेलेली आहे, त्यामुळं ते चौकशी करत आहेत. तर त्यावेळेस तुमच्याकडे काय पाहिजे जेणेकरून तुम्ही ते सिद्ध कराल की हे माझ्याकडे नाही आहे. होऊ शकतं, कारण तुमच्याकडे जुनी गाडी तुमच्या नावावर असेल, 5 वर्ष झालं ती तुमच्याच नावावर आहे, तुम्ही विकली आहे, परंतु तुम्ही वापरत नाही, तर ते तसं होऊ शकतं. किंवा बघा, अजून एक नियम, म्हणजे चांगला नियम काय आहे, तर जर तुम्ही वेगळे राहत असाल तुमच्या सासू-सासऱ्यांकडून किंवा तुमच्या दिरापासून, पण ते नाव गाडी जी आहे ती सासऱ्याच्या नावावर आहे, बरोबर, पण तुम्ही तर विभक्त राहताय, वेगळे राहताय, तर ते तुम्हाला लागू होत नाही. तर तुम्ही त्यावेळेस तसं सांगू शकताय की आम्ही वेगळं राहतोय, आम्ही त्यांच्यासोबत राहत नाही, त्यामुळे आमचा लाभ हा चालू राहिला पाहिजे. तर बघा, पहिली गोष्ट, तुमच्याकडं उत्पन्नाचा दाखला ठेवा. 2.5 लाख रुपयापर्यंतचा उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, तुमच्याकडं रेशन कार्डची KYC आहे. बघा, 3 गॅस सिलेंडर तेव्हाच मिळणार आहेत जेव्हा तुमच्या रेशन कार्डची KYC झालेली असेल. रेशन कार्डची KYC म्हणजे काय, तर तुमच्या नाव ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्डमध्ये असणं गरजेचं आहे, कारण रेशन कार्डवरतीच तुम्हाला गॅस सिलेंडर हा मिळणार आहे. ज्या लाडक्या बहिणीचं नाव रेशन कार्डमध्ये नाही तिला गॅस सिलेंडर मिळणार नाही. सोबतच तुमच्या गॅस कनेक्शनची KYC सुद्धा झालेली पाहिजे. गॅस कनेक्शन अपडेट करून घेतलं नसेल तर आज उद्यामध्ये, आणि ते कनेक्शन महिलेच्या नावावर असणं गरजेचं आहे. जर कनेक्शन महिलेच्या नावावर नसेल तर तुम्ही ह्यात काहीच करू शकत नाही, तुम्हाला कुठलाही पैसे मिळणार नाहीत. आणि 1 नाही 2 नाही, कुठलाच हप्ता तुम्हाला मिळणार नाही. आणि जर तुम्ही ते काम केलं तर 100% तुम्हाला दोन्ही हप्ते 1660 रुपये हे मिळणार आहेत. सोबतच तुम्हाला लाडकी बहिणीचे 21 सुद्धा, आणि पाडव्याला आनंदाचा शिधा आणि एक गिफ्ट म्हणून साडीसुद्धा लवकरच तुम्हाला मिळू शकते. आता मी तुम्हाला एक डॉक्युमेंट सांगितलं, रेशन कार्ड, दुसरं उत्पन्नाचा दाखला. तिसरं डॉक्युमेंट आहे आधार कार्ड. आधार कार्ड ही तितकंच महत्त्वाचं आहे आता कुठल्याही योजनेसाठी, कारण तुम्हाला माहिती आहे आधार कार्ड नंबरवरूनच DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिशियरी तुमच्या बँकेत पैसे जमा होतात. तर सरकार असं चेक करतं आहे की तुमचं बँकेतलं जे नाव आहे, आधार कार्डवरचं नाव आहे, बँकेतली जी जन्मतारीख आहे, त्याच्यावरची जन्मतारीख ही वेगवेगळी तर नाही ना. म्हणजे अक्षय, त्याची स्पेलिंग वेगळी, इकडे वेगळी, असं नाही आहे ना. किंवा अक्षय इकडं नाव आहे, इकडं आकाश आहे. तर ह्या गोष्टींचं व्हेरिफिकेशन केल्यानंतरच ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. तर मी जे तुम्हाला 3 डॉक्युमेंट सांगितले ते तुम्हाला करायचे आहेत. ही जे काम करेल चोखपणे जे लाडक्या बहिणी करतील त्यांना 3 गॅस सिलेंडरचे पैसे उद्यापासून जमा व्हायला सुरुवात होतील. सोबतच 2100 रुपये आणि जे तुम्हाला पाडव्यासाठी मिळणारा आनंदाचा शिधा आहे तो सुद्धा तुम्हाला 100% तुमच्या खात्यावरती जमा झाल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. बघा, माहिती नसतं, ह्याच्यामुळं लोकांना लवकर तिथं पैसे मिळत नाही आणि आपल्या लोकांना आपणच मोठं करायचं असतं. त्यामुळं चॅनल आधी सबस्क्राईब करा पटकन. कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला किती हप्ते आलेत, तुम्हाला काय वाटतं, नियम बदलले पाहिजेत का, एवढं का सरसकट वाटप केलं पाहिजे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.